हॅलो अँड वेलकम टू फिल्मी शुक्रवार। फायनली एक मोस्ट अवेटेड चित्रपट या वीकेंडला रिलीज होतोय, सुजय डहाकेचा आजोबा। पहिल्यांदाच भारतीय फिल्म इंडस्ट्रीत असं काहीतरी होतंय की बिबट्या आणि माणूस यांच्यातला कॉन्फ्लिक्ट पडद्यावर दाखवला जातोय। अर्थात या चित्रपटातला सर्वात महत्त्वाचा टास्क काय होता माहिती आहे? म्हणजे इनफॅक्ट चित्रपट बनण्याही आधीचा टास्क असा होता की या कथेसाठी एखाद्या निर्मात्याला पटवणं। अर्थात सुजयने इथपासूनचं काम फार व्यवस्थित केलंय। एक चांगला बिग बजेट निर्माता शोधला आणि चित्रपट जितक्या व्यवस्थित बनू शकेल तितक्या व्यवस्थित प्रकारे हा चित्रपट बनवलाय। सो ऑफकोर्स हा चित्रपट आउट ऑफ द बॉक्स चित्रपट नक्की आहे आणि ही आहे त्याची काही 5 कारणं की हा चित्रपट का आवडतो, कुठे खटकतो वगैरे वगैरे। कारण क्रमांक 1, हटके विषय। नक्कीच हा विषय खूप वेगळा होता, बिबट्या आणि माणूस यांच्यातला कॉन्फ्लिक्ट। आणि जसं सुजयनी सांगितलं तसं या कथेमध्ये ग्लॅमर शोधणं महत्त्वाचं होतं। अर्थात दिग्दर्शकाला हे ग्लॅमर दिसलं म्हणून त्याने ही कथा चित्रपट म्हणून निवडली, परंतु हेच ग्लॅमर चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांनाही दिसणं महत्त्वाचं आहे आणि अर्थात त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न दिग्दर्शकाने केलाय। अगदी उर्मिलाच्या कॉस्ट्यूम्सपासून ते लोकेशन्सपासून बॅकग्राऊंड स्कोअरपासून अगदी सर्व ॲप्ट होण्याचा प्रयत्न इथे झालेला दिसतोय। पण तरीही एक गोष्ट खटकते ती म्हणजे चित्रपटाचं कथानक। चित्रपटाचं कथानक आणखी परिपक्व आणि चांगलं कथा विस्तार किंवा कथा रंजकता ह्या चित्रपटातली नक्कीच चांगली होऊ शकली असती। बऱ्याचदा कथा FILLING फीलिंग्स टाकून भरली जाते, त्यामुळे कथा रेंगाळते, चित्रपट रेंगाळतोय, मध्ये मध्ये चित्रपट स्लो होतोय आणि आफ्टर सम टाइम तुम्ही खरोखर चित्रपट पाहताना थोडं बोर होतंय असं वाटू लागतं। आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट, ह्या चित्रपटामध्ये जी काही ॲनिमेशन वापरली आहेत ती मला इतकीशी काही अपीलिंग वाटलेली नाहीत। कारण क्रमांक 2, हटके दिग्दर्शन। अर्थात चित्रपटाचं दिग्दर्शन खूप वेगळं आहे। जर तुम्हाला माहीत असेल तर हा चित्रपट शूट करताना एकदाही कॅमेरा ट्रायपॉडवर ठेवलेला नव्हता। सो हे दिग्दर्शन खूप एक्सपेरिमेंटल आहे। दिग्दर्शन ही या चित्रपटाची जमेची बाजू होती आणि म्हणूनच या चित्रपटाचा कथानक, स्क्रीन प्ले व्यवस्थित लिहिला जाणं फार महत्त्वाचं होतं। चित्रपट नो डाऊट तुम्हाला एक हॉलिवूड फील देतो कारण सिनेमॅटोग्राफी तशी झाली आहे। अर्थात त्यामुळेच एक चांगलं दिग्दर्शन आणि चांगली सिनेमॅटोग्राफी असताना कथा विस्तार, कथा रंजकता असणं ह्या चित्रपटाची गरज होती। चित्रपटामध्ये काही एरियल शॉट्स हवे आहेत असा सुजयचा हट्ट होता आणि त्यासाठी हेलिकॉप्टर्सची गरज होती। हेलिकॉप्टर शॉट्स घेतले गेलेले आहेत आणि ते अर्थात चित्रपटाला एक वेगळा फील देत आहेत, पण या एरियल शॉट्सचाही पुरेपूर वापर केलेला नाही आहे। बरेच शॉट्स असे प्लेन आहेत, रिपिटेटिव्ह आहेत, त्यामुळे तिथे कुठेतरी एंटरटेनमेंट व्हॅल्यू कमी होताना दिसतोय। रिझन नंबर 3, उर्मिला उमरलेस। ऑफकोर्स थेट रंगीलामधून उचलून तिला आजोबा या चित्रपटात आणली आहे। इतकी ती फ्रेश आणि ग्लॅमरस दिसते। तिला दिलेले कॉस्ट्यूम्स आणि तिला दिलेला रोल अगदी तिने ॲप्ट आणि पॅशनेटली निभावलेला आहे। पूर्व आहे, कॅरेक्टर आहे जे जंगलात फिरणारं आहे, प्राण्यांना समजून घेण्याचं तिचं पॅशन आहे आणि हे पॅशन उर्मिलाने या चित्रपटात फार छान प्रकारे रंगवलं आहे। आणि तिला सोबत होती ऋषिकेश जोशी याची। अर्थात ऋषिकेशने आपला जॉब अगदी परफेक्ट केला आहे। चित्रपटाचा जो कॉन्फ्लिक्ट आहे, मे बी चित्रपटाच्या शेवटी हा कॉन्फ्लिक्ट आपल्याला फार हेलावून सोडतो, फार वाईट वाटतं, पण क्लायमॅक्समध्ये ह्या कॉन्फ्लिक्टचं पोर्ट्रेयल इतकं छान प्रकारे झालेलं नाही आहे। त्यामुळे जी काही एंगेजमेंट आपली या चित्रपटात राहते ती फक्त उर्मिला आणि ऋषिकेश जोशी या दोघांमुळे राहते। कारण क्रमांक 4, टीमवर्क। ही या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू होती। उर्मिला, ऋषिकेश जोशी आणि बिबट्या सोडला तर चित्रपटात कोणालाही फुल लेंथ रोल नाही आहे, पण प्रत्येकाने या चित्रपटात सहभाग घेतला आहे। अगदी दिलीप प्रभावळकरांच्या छोट्या रोलपासून ते अनिता दातेच्या रिपोर्टरच्या रोलपर्यंत प्रत्येकाने अतिशय 100% डेडिकेशन या चित्रपटाला दिलेलं आहे आणि हे एक उत्तम टीमवर्क असलेलं प्रोडक्ट आहे म्हणायला काहीच हरकत नाही। यशपाल यांचाही या चित्रपटात पहिल्यांदाच एक रोल आहे
पण हा रोल आणखी एक्सप्लेन किंवा यशपालचं जे काही कॅरेक्टर होतं ते आणखी व्यवस्थित एक्सप्लेन करणं थोडं गरजेचं होतं. सो बेसिकली कथेची बांधणी आणि कॅरेक्टर्सची बांधणी या दोन गोष्टींमध्ये थोडी गल्लत झालेली आहे आणि ती चित्रपट पाहताना अगदी सहज जाणवते. शेवटचं आणि पाचवं कारण आहे ते म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी. ऑफकोर्स आफ्टर बिंग टू स्केप्टिकल अबाउट द फिल्म मला या चित्रपटामध्ये मॉरल सापडलंय. वेल, माणूस हा जगातला सर्वात शक्तिमान आणि बुद्धिमान प्राणी, तरी सुद्धा अतिशय असुरक्षित आणि स्वतःच तयार केलेल्या दुनियेबद्दल अतिशय घाबरट असा प्राणी. बिबट्या आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगून जातो. उदाहरणार्थ, निसर्गाने माणसाला तयार केलं आणि आता माणूस निसर्ग तयार करतोय. म्हणजे 2 BHK फ्लॅट विथ स्विमिंग पूल अँड गार्डन. इजंट इट अन आयरनी? नेहमी स्वतःच्या स्वातंत्र्याची वार्ता करणारे आपण नेहमीच दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला आणत आलो आहोत. आणि त्यामुळे जर एखादा बिबट्या रागाने आपलं स्वतःचं स्वातंत्र्य मागू इच्छितोय तर आय डोंट थिंक की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे. आणि हा चित्रपट हीच गोष्ट अतिशय सेन्सिटिव्ह मॅनरमध्ये एक्सप्लेन करतो. अर्थात हा कॉन्फ्लिक्ट पहिल्यांदा लोकांसमोर एका कथेच्या स्वरूपात मांडण्यासाठी सुजयचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. ही होती 5 कारणं या चित्रपटाची. पण सम हाऊ आय एम व्हेरी कन्फ्यूज. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली होती, दिग्दर्शन बऱ्यापैकी चांगलं होतं, बॅकग्राऊंड स्कोर चांगला होता, कलाकारांचे अभिनय चांगले होते. फक्त खटकणारी गोष्ट होती जी चित्रपटाचं कथानक. वेल, तुम्हाला स्टार्टिंग माहिती होती, या कथेची स्टार्टिंग काय आहे आणि शेवट काय आहे आपल्याला माहिती होतं. त्यामुळे चित्रपटाचा क्लायमॅक्स किती चांगला फुलवला जातोय हे बघण्यासारखं होतं. वेल, प्रेझेंटेशनच्या बाबतीत तरी मला चित्रपट तितकासा आवडला नाही. सो मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स. सो दॅट्स इट फॉर नाव. पुन्हा भेटूया 1000ची नोट या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका YouTube, Google+ आणि फेसबुकवर. टिल देन, बाय बाय.